नमस्कार. स्टार न्यूज टुडे मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आपण आता आलो आहोत डोंबिवली पश्चिम मध्ये. प्रदीप जोशी हे बीजेपी तर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. नमस्कार प्रदीप जोशी साहेब. बरं, काय सांगाल तुम्ही आता निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहात, तर तुम्हाला काय वाटतं? तुमचा प्रभाग हा ऍक्च्युअली तसा पाहिला तर सुशिक्षित आणि समजूतदार लोकांचा आहे. तुम्हाला वाटतं का तुमच्या प्रभागाचा हवा तसा आणि हवा तेवढा विकास झाला आहे? तर आम्ही प्रचारासाठी फिरतोय. लोकांच्या समस्या 2-3 समस्या आहेत. पाण्याची समस्या आहे, भटके कुत्र्यांची समस्या आहे आणि लाईटची काही ठिकाणी प्रॉब्लेम आहे. 2-3 समस्या आहेत. तर आम्ही त्या लोकांच्या समस्या जाणून घेतोय. नंतर ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार. नंतर तुम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करणार. बरं, आता तुमची एक सामाजिक व राजकीय वाटचाल कशी राहिली? तुम्ही एक समाजकार्यामध्ये फार जुने जाणते आणि ज्येष्ठ आहात, तर एकूण तुम्ही कधीपासून ह्याच्यामध्ये आला? मी 1989 पासून भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता आहे. 2000 साली मी भारतीय जनता पार्टीचा निवडणूक लढवली होती. त्याच्यानंतर मी थोड्या तब्येतीच्या कारणाने थोडा दूर होतो. पण आता पुन्हा माननीय आमदार रवींद्र चव्हाण यांनी मला पुन्हा उमेदवारी देऊन लढवण्यास सांगितलं आणि तुम्ही एक राजकीय याच्यामध्ये परत सक्रिय झालेला आहात. बरं, आता ही तुम्हाला निवडणूक कशी वाटते आहेत? म्हणजे त्या का म्हणजे तुम्ही जे लढवली निवडणूक ती 2002 साली आणि 2000 साली तुम्ही निवडणूक लढवली आणि आताची निवडणूक, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? खूप याच्यामध्ये फरक वाटतो. लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे पूर्वीपेक्षा. म्हणजे आम्ही गॅप पडली तरी पण लोक आम्हाला ऍक्सेप्ट करायला तयार झाले जातात उमेदवार म्हणून. त्या लोकांना नवीन चेहरा पाहिजे, नवीन चेंजेस पाहिजे. पण तेव्हा ही पॅनल सिस्टीम नव्हती, आता ही पॅनल सिस्टीम आहेत. तेव्हा प्रभाग सुद्धा एवढे मोठे नव्हते, आता हे मोठे तुमच्या 3चा आहे. तर असा सगळा पूर्ण बदल करण्यात आलेला आहे. तर त्याच्यामुळे ह्या निवडणुकीच्या याच्यामध्ये सुद्धा बराचसा फरक जाणवतो. त्याच्यामुळे एक अपक्ष उमेदवार आहेत किंवा अपक्ष जे आहेत ज्यांना इच्छा असते अपक्ष लढवायची, ते ह्या प्रोसिजरमध्ये कुठं डावलले जातात असं तुम्हाला वाटतं का? ह्या जे पॅनल सिस्टीम अपक्ष उमेदवार आमच्याकडे मला वाटतं 2 का 3 येतात. बरं, आता सध्याचं पर्व हे विकासाचं आहे. विकासाच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. प्रभागाचा विकास झाला की आपोआप शहराचा देखील विकास होतोच. आता पाणी, गटार, पायवाटा हे आपल्या नगरपालिकेचे हे नित्य नियमाने आपल्याला पुरवणं तर आवश्यक असतंच, पण त्या व्यतिरिक्त आपण आपला प्रभाग जास्त सुसज्ज कशा पद्धतीने करू शकतो? या प्रभागामध्ये आता असं आहे का शाळेची एक कमतरता आहे. चांगलं हायस्कूल नाही या प्रभागात, ते आम्ही देण्याचा प्रयत्न करणार. शाळेचं बरं, मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतंय? कारण लोक आता नवीन चेहरा पाहिजे त्यांना, त्याच्यामुळे थोडं चेंज पाहिजे असं त्यांच्या तोंडून ऐकायला भेटतं. ताई, काय सांगाल? तुम्ही एक भाजपचे मंडल अध्यक्ष आहात, त्या दृष्टीने तुमच्याकडे जबाबदारी पण दिली आहे. आता सध्या निवडणुकी सुरू आहे, तर तुम्हाला काय वाटतं एकूण भाजपचं कल्याण डोंबिवलीमध्ये वातावरण कसं आहे किंवा कशा पद्धतीने काम सुरू आहे? नमस्कार. ऍक्च्युअली वातावरण तर बिनविरोधच आमचे भाजपाचे 20 जण निवडून आलेले आहेत. त्याच्यावरूनच तुम्हाला समजत असेल की डोंबिवली युतीचे 20 जण निवडून आलेले आहेत. तर यावरूनच तुमच्या लक्षात येईल की कल्याण डोंबिवलीमध्ये कसे बदल पाहिजेत आणि कसं भविष्याला महत्त्व देत आहेत नागरिक. एक तर हे पश्चिम मंडळ असल्यामुळे इथे 3 पॅनल आहेत. एक 25 आहे, 22 नंबर आहे, 21 नंबर आहे. त्यामध्ये ते 23 नंबरमध्ये तर 2 बिनविरोध निवडून आलेले आहेत. एक कृष्णा पाटीलची मिसेस रसिका कृष्णा पाटील, तर तिथे 3 बिनविरोध निवडून आलेले आहेत. एक रसिका कृष्णा पाटील ह्या तिथून एक आहे 23 पॅनलमधून.
22 पॅनलमध्ये 4 उमेदवार आहेत. त्यातले आपले 2 भारतीय जनता पार्टीचे आणि 2 शिवसेनेचे आहेत. आणि 25 पॅनलमध्ये 3ही भाजपाचे उमेदवार आहेत. आणि 21 पॅनलमध्ये 2 भाजपाचे आहेत आणि 1 शिवसेनेचे उमेदवार आहेत. असं हे महायुतीचं सरकार महापौर बनवण्यासाठी सर्वांचे खूप छान प्रयत्न चालू आहेत. या चारही पॅनलमध्ये म्हणजे 23 पकडून 4ही पॅनलमध्ये खूप छान स्थिती आणि छान प्रचार चालू आहे. सर्वांचं ध्येय हेच राहील की नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या कशा काय भागवता येतील किंवा कशा काय समस्यांचं निवारण करता येईल याकडे सर्वांचं लक्ष आहे. आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्नही चालू आहेत. मी 21चा म्हणेन तर 21मधून माननीय श्री प्रदीप महादू जोशी हे उमेदवार म्हणून उभे आहेत. तर त्यांचं पार्श्वभूमी पाहिली तर एक ते जनसंघापासून भारतीय जनता पार्टीला जोडलेले आहेत. पण काही आरोग्याच्या काही समस्यांमुळे त्यांनी थोडासा गॅप घेतला होता. पण वरिष्ठांच्या लक्षात आलं की आपला एक हिरा लपलेला आहे, त्याला कुठेतरी बाहेर काढणं गरजेचं आहे. त्यावेळेस रवींद्रदादा चव्हाण आपले जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी यांना उमेदवारीसाठी आग्रह केला आणि त्यांनी मान्यसुद्धा केलं. कारण वरिष्ठांची वरिष्ठ त्यांच्या कारकिर्दीवर आणि इव्हन त्यांच्या कारकिर्द म्हणजे उद्योजक आहेत, ते बिल्डर आहेत. पण त्या बिल्डर या उद्योजक कारकिर्दीमध्ये पण त्यांनी एवढं छान हे केलेलं आहे की स्वतःचं नाव जपलेलं आहे, सामाजिक बांधिलकी केलेली आहे. त्यातून त्यांनी असं पण केलं की स्वतःची जमीन होती ती जलकुंभासाठी एक्सचेंज करून त्यांनी स्वतःची जमीन सुद्धा दिलेली आहे. म्हणजे एवढं त्यांचं मोठं मन आहे की समाजासाठी त्यांना म्हणजे त्यांचं मोठं मन हे त्यांच्या कृतीतूनच दिसून येतं, सांगायची गरज लागत नाही. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या वरिष्ठांनी हेरल्या त्यांच्या आणि त्यांना यावेळेस उमेदवारी दिलेली आहे. वरिष्ठांनी त्यांच्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी हेरलेल्या आहेत आणि त्यांना उमेदवारी दिलेली आहे. वरिष्ठच त्यांच्याबद्दल सांगतात की हा पोरभरलेला माणूस आहे, त्यामुळे तुमचे वॉर्डमधल्या किंवा तुमच्या पॅनलमधल्या ज्या काही समस्या आहेत त्या आपोआप सुटल्या जातील आणि अजून चांगला आपला वॉर्ड किंवा आपलं पॅनल कसं सुशोभित राहील, स्वच्छ राहील, त्यांच्याकडे त्यांचं ध्येय असेल. आणि ते किंवा नागरिकांच्या समस्या कशा लवकरात लवकर म्हणजे आत्तापर्यंत ज्या ज्या समस्या त्यांच्या याच्या आधी काय व्हायचं, उद्योजक असल्यामुळे ते फक्त उद्योजक आणि त्यांचे नातेसंबंध एवढेच होते. पण आता नगरसेवक होणाऱ्या ह्याच्याने त्यांनी जे फिरत आहेत पॅनलमध्ये तर त्या समस्या जाणून घेत आहेत आणि त्या लगेच 80% समस्या सोडवायच्या त्यांनी सोडवल्या सुद्धा. आणि आता 20% समस्या ह्या कायमस्वरूपी कशा सरकारमार्फत किंवा अजून कुठल्या योजनांमार्फत कशा सोडवता येतील याचा ते प्रयत्न करत आहेत. आणि त्यांचे उद्दिष्ट ध्येय एकदम आपल्या वॉर्डमधली किंवा आपल्या पॅनलमधील नागरिकांना कशा मूलभूत सुविधा कायमस्वरूपी देता येतील किंवा एक चांगलं ध्येय, पॉझिटिव्ह ध्येय आहे, प्रगतीशील कसं बनवता येईल आपला वॉर्ड किंवा आपल्या याच्यात अजून कुठल्या समस्या आहेत, आपण अजून कोणत्या योजना आणू शकतो. इव्हन एखाद्या नंतर निवडून आल्यानंतर ते एखादा सगळ्या सुविधा वन स्टॉप सोल्युशन असं एखादं ते सेंटरसुद्धा स्वतःचं चालू करणार आहेत की जेणेकरून आपल्या नागरिकांना कुठेही धावपळ न करता इथे सहजासहजी सगळ्या सोयी उपलब्ध होतील अशा स्वरूपाचं त्यांचं पुढे नियोजन आहे. खूप सर्व छान होईल. 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे, तुम्ही मतदारांना काय आव्हान करू इच्छिता? मतदारांना आम्ही हे आवाहन करतो प्रभाग क्रमांक 21 मधून मी स्वतः प्रदीप महादू जोशी निवडणूक लढतोय आणि प्रभाग क्रमांक 21 मधून रवीना राहुल म्हात्रे या आमचे उमेदवार आणि मधून 21 मधून रेखा जनार्दन म्हात्रे या आमचे उमेदवार आहेत. मतदारांना मी एवढंच सांगतो की आमच्या पॅनलला भरघोस मतदान करून तुम्ही विजयी करा. शिवसेना बीजेपी युती आहे आणि आमचं निशाणे कमळ आणि धनुष्य, 2 कमळ आहे आणि 1 धनुष्य. या पॅनल सिस्टममध्ये आता ही निवडणूक करण्याची जी प्रक्रिया आहे ती थोडी यावेळेस वेगळी आहे. याच्या आधी आपण फक्त एका वॉर्डपुरतं मतदान करत होतो आणि एकदाच बटन दाबून आपण एकाच उमेदवाराला निवडून देत होतो. पण आता ही पॅनल सिस्टीम आल्यामुळे म्हणजे जिथे 4 वॉर्डचा 1 प्रभाग आहे आणि 2 ठिकाणी 3 वॉर्डचा 1 प्रभाग आहे. असे 23, 22
आणि 24 हे आपले 4 वॉर्डचे प्रभाग आहेत. तर त्यातला आपला 24 पूर्णपणे बिनविरोधी निवडून आलेला आहे. 23 पॅनलमध्ये 3 बिनविरोधी निवडून आले आणि भारतीय जनता पार्टीचे रसिका कृष्णा पाटील या उमेदवारीसाठी निवडणूक लढवतील. आणि 22 पॅनलमध्ये आपले 4 उमेदवार असतील. इथे 4 वॉर्ड आहेत आणि तुम्हाला 4 वेळा मतदान करायचं आहे. 2 मतदान तुम्हाला भारतीय जनता पार्टी या कमळावर द्यायचं आहे आणि 2 मतदान हे तुम्हाला धनुष्यबाणावर द्यायचं आहे. आणि 21 पॅनल आहे, त्याच्यामध्ये 2 कमळ आहे आणि 1 धनुष्यबाण आहे. हा 3 वॉर्डचं पॅनल असल्यामुळे तिथे तुम्हाला 2 एक प्रदीप महादू जोशी 1 कमळ असेल आणि दुसरं डॉक्टर रवीना राहुल म्हात्रे यांचं 1 भाजपाचं कमळ असेल आणि डॉक्टर रेखा जनार्दन म्हात्रे ह्या धनुष्यबाणावर निवडणूक लढतील. आणि 25 पॅनलमध्ये 3 उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. त्यामुळे तुम्हाला एकाच व्यक्तीला 3 वेळा कमळ दाबून त्यांना मतदान करायचं आहे. ते 3 कमळ असतील तर 3ही कमळावर मतदान करून मतदारांना त्यांना मतदानाचा हक्क बजावायचा आहे.